आपल्या मनापासून मान्यवरांना विनंती आहे, आपण उपस्थित स्टेजवरती यायचे आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मदन दादा फराटे आपणास विनंती, काळे सर आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. सचिनजी बेंडकर, मनोहरजी परदेशी, अनिलजी माने, आपली विनंती आहे आपल्याला, आपण स्टेजवरती यायचंय, स्थानपन्न व्हायचंय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुनश्च एकदा सर्वच मान्यवर आपण उपस्थित झाला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक सरसे स्वागत करतो. आमचा संदीपजी आपल्याही मनापासून सरसे स्वागत. आणि अधिक न बोलता पुढील सूत्र मी आमच्या नीलम वहिनी, खरं तर वहिनींना मी म्हणालो की वहिनी तुम्हीच सूत्रसंचालन सगळं करायचंय काकी, कार्यक्रम आपला आहे. आणि ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी बोलते त्यावेळेस वेगळा आनंद वाटतो. म्हणजे आमच्या तात्या असतील, आमच्या मावशी असतील, की माझी मुलगी किती छान बोलते. आणि म्हणून वहिनी मी अधिक बोलणार नाही, पत्रकार राजेंद्रजी भैरट आपल्या मनापासून सरसे स्वागत करतो आणि वहिनींना विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाती घ्यावे. स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित साहित्यप्रेमी बंधू भगिनी, आप्तेष्ट आणि मांडवगण फराटा येथील माझ्या सर्व ग्रामस्थ बांधवांना आपणा सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. मी नीलम ढवळे फराटे आजच्या या सुंदर सोहळ्याचे सूत्रसंचालक म्हणून आपले सहर्ष स्वागत करते. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आहे, कारण मानधुरा या बहुप्रतीक्षित कादंबरीचा प्रकाशन सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने थाटात साजरा होत आहे. दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभा मंडपामध्ये बसलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मी मनापासून स्वागत करते. आजच्या या मंगळ सोहळ्याला लागलेले प्रमुख पाहुणे म्हणजे साहित्य विश्वातील एक नावाजलेलं नाव आहे, ज्यांच्या नेतृत्वात ठार आहे, विचारात खोली आहे आणि शब्दात समाजाला आणून सोडण्याची ताकद आहे.